नीटचा कट ऑफ कमी होणार का? बऱ्याच विद्यार्थी व पालकांना प्रश्न पडलाय की कट ऑफ कमी होणार का? कारण या वर्षी ओपन कॅटेगरी मधून ऍडमिशन्स करण्याकरिता 213 मार्कांचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आलेला आहे. तर ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 177 मार्कांचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आलेला आहे. तर या वर्षी मे महिन्याच्या परीक्षेला 22,50,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. तर रिनीट जे जून महिन्यामध्ये झाली होती त्या परीक्षेला साधारणतः 2,50,000 विद्यार्थी अब्सेंट असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांचं परीक्षेला बसण्याचं प्रमाण घटलं होतं व सीट इनटेक कमी असल्या कारणामुळे क्वालिफाईंग क्रायटेरिया 213 मार्कांचा करण्यात आलेला आहे. तर साधारणपणे ज्या वेळेस 3 ते 4 राऊंडची प्रक्रिया पूर्ण होणार त्यानंतर दरवर्षी एनटीए कडून बी कॅटेगरीसाठी किंवा आयुष प्रक्रियेच्या ऍडमिशन्स प्रक्रियेकरिता क्वालिफाईंग क्रायटेरिया साधारणतः 20 ते 25 मार्कांचा कमी करण्यात येत असतो. तर विद्यार्थ्यांनो घाबरण्याची आवश्यकता नाही. साधारण 2 ते 3 राऊंड झाल्यानंतर क्वालिफाईंग क्रायटेरिया सीट्स रिमेनिंग असल्या कारणामुळे कमी करण्यात येणार आणि परत रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यापुढील नीट ऍडमिशन संदर्भातील संपूर्ण व्हिडिओ माहिती घेण्यासाठी कृष्णा कन्सल्टन्सीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काउन्सिलिंग प्रोसेसला जॉईन करण्यासाठी कृष्णा कन्सल्टन्सीच्या ऑफिसला संपर्क करा किंवा खालील दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता. धन्यवाद.